बघ तारा, तिथे युरोपमध्ये ना इतके हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत ना, बघ काय कमाल फोटो झालेत ना. आणि तारा तिकडचं म्युझिक म्हणजे कमाल. म्हणजे तुला माहितीये का, आपलं जेवढं क्लासिकल म्युझिक विस्तारलेलं आहे ना, तितकंच तिथे गावागावात म्युझिक आहे. कमाल आहे आणि तिकडचं म्युझिक. चांगलंय, पण सोहम ऐक ना, आपण फिरायला जाऊयात ना. तू आलायस युरोप फिरून, मी इथे होते घरात बसून. हा अगं पण मी काय मनाने गेलो होतो का तारा? त्या शिवानी मॅमनेच मला पाठवलेलं ना युरोपला. ती शिवानी मॅम माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच अख्खं खुळ झालं. काय ते म्हणे ऑफिसमध्ये गेम्स इंट्रोड्यूस केले. आणि तुला माहिती आहे ना तारा, मला म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आधीपासून इंटरेस्ट होता. ते होतंच माझ्या डोक्यात. तिने माझी नस पकडली आणि पाठवून दिलं मला युरोपला. आणि मी इथे नसताना घरात काय काय झालं ना, हे तुम्हाला सांगितलंस. त्या शिवानी मॅम काय, शिवानीच म्हणायला हवं मी तिला. तुला माहितीये का, सारंग दादाच्या जवळ जायला पण तिने माझाच वापर केला. तारा, तिचा मूळ हेतूच वेगळा होता. तिचे खायचे दात वेगळे होते आणि दाखवायचे दात वेगळे होते. खरंच ऍक्च्युली ना, तिला सारंगशी लग्न करून यायचं होतं या घरात. परफेक्ट प्लॅनिंग केलं होतं रे तिने. पण फायनली तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. तारा, पण तुला खरं सांगू का, सारंग दादाला या सगळ्याचा खूप त्रास झाला असणार ग. कारण हे कोर्ट केस, पोलीस केस, मेंटली ना त्याने खूप प्रेशर घेतलं असणार या सगळ्याचं. मला माहिती आहे ना, मला सगळी आयडिया आहे त्याची. आणि तो आदित्य दादा होता ना, तो पण अडकला होता या केसमध्ये. पण सरते शेवटी सगळं चांगलं झालं. म्हणतात ना, अंध भला तो सब भला. तर मी तुला खरं सांगू का, मला अजून एका गोष्टीचा खूप आनंद होतोय. कोणत्या रे? राजकुमार दादा फायनली घरी आला. हा, म्हणजे चांगलंच झालं ते. पण अरे, तो समोर आला ना की मला आता पण भीती वाटते त्याची. तो जेव्हा चोरी करायला आला होता तेव्हा मी एकटीच होते ना घरी. आणि मग तू बघितलं होतंस मला कसा त्रास झाला होता ते. हो हो हो, मला माहिती आहे. पण नंतर तुला सॉरी म्हणाला ना, मग झालं तर. हो, पण ते इतक्या इझिली नाही विसरता येणार. मला माहिती आहे. बरं, मी काय म्हणतो, तुझे सिंगिंगचे शोज कसे चालू आहेत? काय सिंगिंग काय, तू गाण्यातच का बोलत बसलायस? तू विषय नको चेंज करूस. मी तुला काय म्हटलं की मला बाहेर फिरायला कधी नेतोयस? हा, चल ना कुठेतरी घेऊन मला बाहेर. अगं तारा 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 डार्लिंग, मी आत्ताच आलोय ना. मी एवढं ट्रॅव्हल करत होतो एवढे महिने. तर मला पण वाटतं यार, घरच्यांबरोबर टाइम स्पेंड करावा असा. आणि आता ना मला ना थोडा वेळ घरीच थांबायचंय. मला नाही जायचंय कुठे. प्लीज मला समजून घे. आणि मी नाही म्हणत नाहीये तुला, आपण जाऊ ना थोड्या दिवसांनी बाहेर, पण आता नको प्लीज. बरं, मी काय म्हणतो, मी ना तुझ्यासाठी नवीन ट्यून्स रेकॉर्ड केलेत. आपण ना काय करायचं माहितीये का, या ट्यून्स रेकॉर्ड करायच्या आणि मस्त आपल्या लेबलवर पोस्ट करायच्या. तू आत्ता जेवढी मोठी सिंगर आहेस ना, त्यापेक्षा मोठी सिंगर होशील तू. आणि आपण काय करायचं माहितीये का, येत कोणाही आहेत, किती टाइमपास करत बसले दोघे. किती वेळ झाडू करायचा होता. ऐश्वर्या, अगं हे काय करतेस तू? सगळी कामं सकाळीच झाली आहेत, आता का झाडू मारतेस? तेच ना, मला माहितीच नाही ना वहिनी घरात कोणतं काम कधी होतं. मी तर ऑफिसला जायचे ना, पण आता मी घरीच आहे. ॲक्च्युली वहिनी, तुला हॅट्स ऑफ आहे. तू इतकी कामं कशी करतेस? म्हणजे सगळं घर सांभाळतेस. मी इथे फक्त झाडू मारलं तर माझी कंबर गेली. ऐश्वर्या, कशाला करतेस मग? म्हणजे नाही झेपणार तुला, सवय नाही ना तुला कामाची. असं अचानक काम करायला लागलीस तर आजारी पडशील. खरं आहे वहिनी, मला पाणी देतेस थोडंसं प्लीज? हो, लगेच आणते. मम्मा, थँक्यू. अगं हळू. थोडं अजून देते प्लीज? आणते. ती कुठे झाडू मारते? बसलीये निवांत, आराम करते. अगं तू यायला उशीर केलास ना, नाही तर गंमत बघायला मिळाली असती. आई बाबा,
तुम्हाला काही हवंय का? नाही. अमृता वहिनी, तू पाणी का आणलंस माझ्यासाठी? नाही म्हणजे मी कधी तुला पाणी मागितलं? मला नको होतं पाणी, तू का आणून दिलंस मला पाणी? अगं तूच तर म्हणालीस ना आता की मी खूप दमले, मला पाणी आणून देशील का? अगं मी तुला म्हटलं मला खूप दमाला झालाय, पाठ दुखते, पण मी तुझ्याकडे पाणी नाही मागितलं. उलट मी तुला विचारलं तुला पाणी हवंय का, असं झालं. मी तुम्हाला सांगते, हिलाच पाणी हवं असणार, पण तेवढ्यात आपल्याला बघितलं ना म्हणून ही अशी नाटकं करते ती. अच्छा हो का? मी बहुतेक चुकीचं ऐकलं असेल. तू चुकीचंच ऐकलंस. एक्झॅक्टली. म्हणजे मी तुला का सांगेन ना, पाणी हवं असेल तर मी माझं करेन काम, मी आणेन पाणी स्वतःसाठी. तुला का त्रास देईन? तू इतकं घर सांभाळतेस, इतकी कामं करतेस, का त्रास देईन मी तुला? आणि आता काय, मला माझी कामं स्वतः करायची सवय करून घ्यावी लागेल ना. मी झाडू किचनमध्ये ठेवून येते. बापरे, एक नंबरची नाटकी बाई आहे हो. मी कसं ओळखू शकले नाही हो हिला? सॉरी, तुला त्रास देतोय. सारंग दादाने चौगुले अँड चौगुले ट्रेडरचे पेपर मागितलेत. सॉरी, कोणते पेपर्स? चौगुले अँड चौगुले ट्रेडरचे पेपर. चौगुले अँड चौगुले ट्रेडर्स या नावाने आपण कोणतेही व्यवहार केलेले नाही आहेत आणि मुळात असले पेपर्सच अस्तित्वात नाहीये. असं कसं? सारंग दादा बोलला मला की चौगुले अँड चौगुले ट्रेडरचे पेपर घेऊन ये. हा, बहुतेक पाटील आणि पाटील सन्सचे असतील. नक्की काय पाहिजे तुला? ते मीटिंग झाली ना, त्याचे मिनिट्स हवेत. अरे मग हे आधी सांगायचंस ना. हे घे. लगेच मिळाले? हो. इथेच वाचू. सॉरी तुला त्रास दिल्याबद्दल. सॉरी. सोहम परत आलाय ही फारच छान गोष्ट आहे. नाही म्हणजे नुकतंच लग्न झालं होतं त्याचं, त्यात तारा इकडे एकटी पडली, तो तिकडे एकटा पडला. आणि हे शिवानीचं प्रकरण झाल्यानंतर त्यांनी तिथे थांबणं मला काही फारसं पटतही नव्हतं. पण तरी सुद्धा तो नुसता राहिला नाही ना तिथे. तिथल्या म्युझिक इंडस्ट्रीचा त्यांनी रिसर्च चालू ठेवला. मोठमोठ्या म्युझिक कंपनीजमध्ये गेला, त्यांना भेटला, त्यांच्याशी बोलला, त्यांनी त्याचा अभ्यास चालू ठेवला. हे मला खरंच खूप आवडलं. तसंही हे एक्सपेक्टेड होतं, कारण त्यांनी सारंग बरोबर बिझनेसचे धडे गिरवलेत ना इथे. तिलोत्तमा, मला वाटतं एक 2-4 दिवस आपण महाबळेश्वरला जाऊन येऊया का? खरंच जाऊया. नाही म्हणजे तसंही आता घरात आपलं काहीच काम नाहीये, ऑफिसला सुद्धा आपण जात नाही. नाही म्हणजे मुलांच्या संसारात उगाच आपली लुडबुड सुद्धा नको, आणि मुलांना जरा एकांत सुद्धा मिळेल, है ना? आणि आपल्यालाही एकांत मिळेल की.